आज आकाशात सूर्य उगवला नाही तरीही आम्ही सूर्यदर्शन हे घेणारच. सूर्य नसताना दर्शन घेतलं तर फलद्रूप होणार नाही राजे. सूर्य नसताना कसं दर्शन घेऊ? मग शंभूराजे, तुम्ही सूर्यदर्शन घेणार कसं? मातोश्री, अगदी सहज सोपं आहे. तुम्हीही बघाल तर तुम्ही सुद्धा दर्शनासाठी नतमस्तक व्हा. ज्योतेजी, या स्वतंत्र भूमीवरती शिवसूर्य तळपला होता. ते पावन दर्शन घेता आभाळी कशाला बघता. ते कृपा छत्र रणमर्द शिवाचे शंभू बाळावरी, शंभू बाळावरी, शंभू बाळावरी. स्वराज्य आभाळातल्या सूर्याचं दर्शन घेण्यापेक्षा आम्ही या शिवसूर्याचं दर्शन न आले वासुदेव दारी. दान पावलं, दान पावलं वासुदेवाचं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं वासुदेवाचं, दान पावलं. मोरगावच्या मोरेश्वराला दान पावलं, दान पावलं. रायगडाच्या रायरेश्वरा दान पावलं, दान पावलं. जेजुरीच्या त्या खंडेरायाला दान पावलं, दान पावलं. करवीरवासी ज्योतिबाला त्या दान पावलं, दान पावलं. शिंगणापूरच्या महादेवाला दान पावलं, दान पावलं, दान पावलं, दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं, दान पावलं, दान पावलं. वासुदेवाचं दान पावलं. वा, काय तोडगा शोधून काढला राजे. खरंच आपण कल्पक आहात. आणि राजे, ही गोष्ट ही तितकीच खरी आहे. शिवसूर्याचं दर्शन म्हणजे केवढी पुण्यवंत गोष्ट. हो ना. आणि ह्या शिवसूर्यामुळेच तर स्वराज्यात नरवीरांची आकाशगंगा निर्माण झाली. दादासाहेब, आवडला आम्हाला. आता आभाळीचा सूर्य दिसायचा तेव्हा दिसू दे. केशव भट, शिवसूर्याचं दर्शन मुहूर्तानुसार झालेलं. आपण बाकी विधींना सुरुवात करा. जी राजे. राणी साहेब, हे काही बरं केलं नाहीत तुम्ही. आम्ही काय केलं? हे असतं केवढा तो साळसूतपणाचा आव आणायचा. बत्ताशीबाई, आम्हाला सांगाल का? त्या बिचाऱ्या केशव पंडितांना उगीच दमवलं तुम्ही. आम्ही दमवलं? मग काय आम्ही दमवलं नाही हो. मग काय त्यांच्या ज्ञानाची परीक्षा पाहिली? अहो, आम्ही कोण परीक्षा घेणाऱ्या? साक्षात वेदो भास्कर आहेत ते. नाही नाही, आमच्या मनात असं चुकूनही येणार नाही. पण भांबावून तर गेला होतात तुम्ही. खरं सांगू तुम्हाला, आम्हाला आमच्या स्वारींच्या बद्दल भरोसाही होता. नेहमीप्रमाणे. बत्ताशीबाई, माणसांच्या हातात असते पण तुमच्या ती नजरेत आहे. समशेर, आमच्या दादासाहेबांना नेहमी घायाळ झालेलं पाहिलंय आम्ही. ते काही उगाच नाही. आज गोडवा खूप वाढलेला दिसतोय. तुम्ही चुकलं म्हणा आधी. बर, भांबावलो होतो आम्ही,
पण आम्हाला एक ठाऊक होतं, आमचे राजे जे करतील ते योग्यच करतील आणि त्यांनी तसंच केलं. खरंच हो, एवढं अवघड धर्मसंकट, पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं. अहो, तुमचे दादासाहेब आहेतच तसे. तशीबाई, त्यांच्या डोळ्यातला निर्धार बघितला ना की आम्ही निर्धास्त होतो. आम्ही बालेकिल्ला सर केलेला असतो. ते ठरवतात आणि करतातही. अहो, जिद्दी आहेत तुमचे दादासाहेब. हो हो हो, नवऱ्याचं कौतुक राहू द्या, आम्हाला केशव पंडितांचे मंत्र ऐकायचे आहेत. आणि आमच्या दादासाहेबांमध्ये किती अडकणार? विधीची तयारी झाली की नाही ते कोण पाहणार? चला, आता अभिषेक सुरू होईल. बास झालं नवऱ्याचं कौतुक. चला. पेशवे या नात्यानं आपण राजेंना गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा. अंबिराव मोहिते, राजेंना यमुना नदीच्या पाण्याने अभिषेक करावा. नद्या आशीर्वाद देती, नद्या आशीर्वाद देती. बाळाजी चित्रे, राजेंना सरस्वती नदीच्या पाण्याने अभिषेक करावा. प्रल्हादपंत निराजी, राजेंना गोदावरी नदीच्या पाण्याने अभिषेक करावा. छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र, छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र. छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र, छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र, छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र, छत्रपती होतो शंभू, छत्रपती होतो र. जनार्दन पंत हणमंते, राजेंना नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेक करावा. ओम आप्यायस्व समेतु ते विश्वतः सोमो वृष्ण्यां भवावाज्यस्थ संगते पयस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं शुद्धोदकस्नानान्तरणाचमनीयं समर्पयामि. ओम दधिक्रावणो अकार्षं ज्येष्ठस्य वाजिनाः स्वरोमनो मुखापरणान्तर्यतो. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. ओम घृतं मिमिक्षे घृतमवस्य निघृते स्मृतो घृतमवस्य रामा अनुश्रुतवादय स्वाहा वृषभक्षव्यां. घृतस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. ऐकलं का? तुम्ही समध्यांनी तांब्या तांब्या भरून सप्त नद्यांचं जळ राजांच्या मस्तकी ओतलं. मग अहो त्याचा लोंडा लय लांब पत्र गेला. नुसता लांब वर गेला नाही देवा, तर जाताना समज गैरसमज सगळं घेऊन गेला. काय पंत? तसं वाटतंय, पण पंत पण बिन सोडा हो आता. तर हो हा
वाटतंय बघू कसं होईल. ही समधी टरपल टाका फुकून आणि नुसता शेंगदाणा खा. हा हे पटलं मला. अहो पटण्यासारखंच आहे. नाहीतर गडावर एवढी माणसं, मातब्बर सरदार, मातब्बर पै पाहुणं, नातेवाईक, भावभावकी सगळे आहेत. पण देवा, जेव्हा सप्त नद्यांच्या पाण्याचा अभिषेक करायचा झाला तेव्हा कोणाला बोलवलं? आपल्याला बोलवलं देवा. आता खोट जर असती मनामध्ये तर हा मान मिळाला असता का आपल्याला? कुठलं हो? व आपण त्यासनी कैद करायला गेलो होतो. त्यांनी आपल्याला त्यांच्या पायतानाजवळ बी उभं करतील का नाही शंका होती. पण तरी बी त्यांनी आपल्याला. हिरोजीराव, अहो काय बोलताय? अहो खरं बोलतोय देवा. खरं सांगू, राजांना आपण अभिषेक घातला आणि आता राहिला साईला सगळा बळ निघून गेला. हो, राजांनी मान दिला आपल्याला, ही मोठीच गोष्ट. मग आता गाडं अडलंय कुठे? मी म्हणतो मान दिला आपल्याला, पण पद देणार का आपल्याला? मिळणार का जबाबदारी? अहो शीतावरून भाताची परीक्षा. पण तो शंभूराजे आपल्यावर खुश आहेत म्हणून तर त्यांनी आपल्याला माफही केलंय. नाहीतर शंभूराजांनी आपल्याला जवळही उभं केलं नसतं. राहुजी नाना, तसं झालं तर तुमच्या तोंडात परात भर साखऱ्या होतील. मी तयार आहे. मीही त्या क्षणाची वाट बघतोय. कधी एकदा माझ्या नावाचा पुकारा होतोय. अनाजी दत्तो प्रभुणी करास सुरनिसी. सूर्याचं दर्शन झालं. राणी साहेब, तो बिचारा केव्हाचा आकाशात येऊन बसला होता. फक्त ढगांनी झाकला गेला होता.
ढग दूर झाले आणि सूर्य दिसला. निसर्गाचा खेळ आहे हा. त्याला कशाला आपण शकून अपशकुनात बांधायचं? तेही खरंय म्हणा. राजे, आता आपण काळपुरुष मारण्याच्या विधीसाठी जात आहात. होय, आम्ही काळपुरुष मारून येतोच. लवकर या. तुमचं पुन्हा औक्षण करण्यासाठी आम्ही तुमची वाट बघत आहोत. जशी आज्ञा राणी साहेब. राजे, मघापासनं आमची पापणी फडफड करते. आमच्या डोळ्यासमोर असा. लवकर या. धनी, काळपुरुष मारण्यासाठी रथ सज्ज आहे. राणी साहेब आलो साहेब. खरंच महाराजांप्रमाणे शंभूराजेंची बुद्धी. आपण सूर्यासाठी चाचपडत राहिलो, त्यांनी मात्र नामी तोड काढली. हो ना, आता येतीलच. आम्ही जातो औक्षण करायला. लवकर या. राजमातोश्री, राजमातोश्री, राजा बसलेल्या रथाचं चाक तुटलंय. काय? रथ कोसळला आणि दादासाहेब? त्यांनी चपलाईने रथातून उडी घेतली. अगं बाई, हा तर अपशकुन झाला. नाराज झाली असतील ते. नाही, ते घोडा घेऊन पुढे गेले काळपुरुष मारण्यासाठी. गेले पुढे? खरचटलं तर नाही ना? आबदार आहेत ना? आबदार असतीलच, पण अपशकुन झालाच ना. तेव्हा हा दुसरा अपशकुन आहे बरं का. तेच हो, अगदी ऐन वेळेस रथाचे चाक तुटले. हे काही चांगलं झालेलं नाही. मी सांगत होतो ना, मला चाहूल लागली आहे. अपशकुन होणार, अपशकुन होणार. चला, ऐकलं का? सूर्यानं दर्शन दिलं नाही, त्याची किरणं गडावर पडली नाहीत. सुरुवात तिथंच झाली. चाकच मोडलं रथाचं. हो, चाक मोडलं खरं, पण शंभूराजे तिकडे थांबले नाही. घोड्यावर स्वार होऊन निघाले. ते ठरलेल्या वेळी काळपुरुष मारलाच. ती त्यांची चलाखी. चाक मोडलं, मग ते घोड्यावर स्वार झाले. पण माझं म्हणणं हेच की जेव्हा अपशकुनांची मालिका सुरू होते, त्याचा अर्थ राज्याभिषेकाचा मुहूर्त काढण्यात केशव पंडित चुकलेत. काय? केशव पंडित चुकलेत? काय बोलतात तुम्ही पंत? तेव्हा पंत म्हणतायत त्यात तथ्य वाटतंय बरं का. जनार्दन पंत, केशव पंडितांच्या ज्ञानाबद्दल आणि अधिकाराबद्दल शंका घेऊ नका. त्यांनी मुहूर्त नीट अभ्यास करूनच काढला असेल. मलाही तेच वाटतंय. काय तेच वाटतंय? कुठे गागा भट्ट, कुठे केशव पंडित? अहो, गागा भट्ट म्हणजे वेदो नारायण. त्यांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला. झाला एक तरी अपशकुन? नाही झाला. ही एक विचार करण्यासारखीच गोष्ट आहे बरं का. अहो, मी काही तुलना करत नाही, पण तुम्ही मुहूर्त काढला आणि पहिल्याच दिवशी सूर्य गायब आणि चंद्रकोर हजर. चंद्रकोर हजर म्हणजे? शहा आलम रायगडाला धडकला. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही? कोंडाजी फर्जदांची घोडी त्यांच्या पाठलागावर गेली. अहो, इथे बसल्या जागेवर जाणतो आम्ही, आणि तुम्ही आम्हाला सांगताय
रथाचं चाक मोडलं इथवर ठीक आहे, पण स्वराज्याचा धाक मोडावा हे चिंताजनक. काळजी वाटते. पुढे काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक.